हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं साडीपासून मी लेहंगा आहे तो इथे कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला दाखवणार आहे, अगदी स्टेप बाय स्टेप। आणि हा किती याचा सुंदर लुक झालेला आहे, अगदी फिनिशिंग मध्ये बघू शकता। हा प्लेटेड लेहंगा मी इथे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कसा कट करायचा सांगणार आहे आणि स्टिचिंगची पद्धत पण अगदी सोपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर इथे बघू शकता या पद्धतीने आता आपण याचं कटिंग पाहूया अगदी सोप्या पद्धतीमध्ये। तर चला तर मग आता व्हिडिओला आता सुरुवात करूया। तर इथे बघा मी साडी घेतलेली आहे आणि अस्तर पण घेतलेला आहे। इथे 3 मीटर अस्तर घेतलेला आहे मी लेहंग्यासाठी। तर इथे 9 वर्षाच्या मुलीसाठी आपण हा लेहंगा आहे तो कट करत आहोत मैत्रिणींनो। तर या पद्धतीने सर्वात अगोदर आपल्याला साडीमधून बॉडी पार्ट साठी हा कपडा आहे तो वेगळा कट करायचा आहे अगोदर। आणि आता जेवढी शिल्लक राहिलेली साडी आहे त्याच्यातून आपल्याला हा सुंदर प्लेटेड लेहंगा आहे तो मी तुम्हाला कसा तयार करायचा आहे अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। तर याचा आता संपूर्ण साडी आहे ते आपण लेहंग्यासाठी वापरणार आहोत। तर इथे 4 फोल्ड मध्ये मी साडी आहे ते इथे याची घडी घालून घेतलेली आहे साडीचे बघू शकता। तर या पद्धतीने रुंदी आहे ती 44 इंच आलेली आहे आणि आता उंची तुमची ज्या पद्धतीने आहे जेवढी आहे तेवढी तुम्हाला घ्यायची आहे। तर इथे उंचीनुसार मी इथे कटिंग करून घेते। तर तुमची जेवढी काही उंची असेल 36 इंच 34 इंच तर बेल्ट मधून 2 इंच मायनस करून टाकायची आहे उंचीचं मार्किंग। आणि 40 इंच असेल समजा उंची तर तुम्ही 38 इंच इथून कट करायचं आहे। तर या पद्धतीने उंचीचं मार्किंग करायचं आणि आता हे कट करून घ्यायचं आहे। इकडच्या साईडला फोल्डेड होतं ते मी कट करून घेतलं। आता हा राहिलेला कपडा आहे तो आपण बेल्ट साठी वापरणार आहोत। तर आता ही संपूर्ण साडीपासून आपण आता हा प्लेटेड लेहंगा कसा तयार करायचा ते बघूया। तर आता अगोदर आपण बेल्टचं पण कटिंग लगेचच करून घेऊया। तर बेल्टचं कटिंग करताना बघा कमरेच्या निम्म घ्यायचं आहे आणि त्याच्यात 2 ते 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी बेल्टचं कटिंग करून घेतलं आणि उंचीला मी इथे 5 ते 5.5 इंच या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। किंवा मग तुम्हाला नुसती बॉर्डर जर ठेवायची असेल तर तुम्ही इथे 4-4.5 इंचापर्यंत हे मार्किंग करून घेऊ शकता बेल्टसाठी। तर या पद्धतीने मी बेल्टचं कटिंग केलेलं आहे। तर आपण अस्तर कट करून घेऊया। तर आता आपण अस्तरचं कटिंग येथे करून घेऊया। तर जेवढं अस्तर घेतलेलं आहे त्याला पण आपण 4 फोल्ड मध्ये घडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित। आणि उंचीच्या 2 इंच अस्तर आहे ते आपल्याला कमी घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता 4 फोल्ड मध्ये मी याची घडी करून घेतलेली आहे। जेवढं तुम्ही अस्तर वापरणार आहात 3 मीटर 2.5 मीटर त्याची अशी 4 फोल्ड मध्ये घडी घालून घ्यायची। आणि या पद्धतीने उंचीतून 2 इंच इथे अस्तर मध्ये कमी करायचं आहे। आणि इथे खालच्या साईडला फक्त असा राऊंड शेप द्यायचा आहे आपल्याला आणि इथे फोल्डेड साइड आहे तिथे कट करून घ्यायचं व्यवस्थित। या पद्धतीने आपलं अस्तरचं पण कटिंग झालेलं आहे आणि वरच्या साईडला आपण या पद्धतीने प्लेट्स लावून आपण कमरेच्या साईज नुसार ते प्लेट्स देणार आहोत, भरपूर प्लेट्स देणार आहोत म्हणजे आपला लेहंगा आहे तो अगदी परफेक्ट इथे स्टिच करून तयार होतो। तर इथे या पद्धतीने आपल्या लेहंग्याचं कटिंग झालेलं आहे। मेन फॅब्रिक तसेच बेल्टचं आणि अस्तरचं पण आपण व्यवस्थित कटिंग करून घेतलं। आता स्टेप बाय स्टेप याचं स्टिचिंग कसं करायचं ते बघूया लगेचच। तर इथे बघू शकता सर्वात अगोदर आपण मेन पार्ट आहे आपला साडीचा तो इथे आपण एकाला एक जोडून घेऊया या पद्धतीने। तर इथे मध्यावरती मी अगोदर कट्स मारून घेतला। तर इथे आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे, आपले 2 पार्ट झालेले आहेत ते। तर हा संपूर्ण साडीचा कपडा आहे याच्या आपण प्लेट्स देणार आहोत अगदी ओव्हरलॅप करून, म्हणजे आपला लेहंग्याचा घेर आहे तो अगदी सुंदर येणार आहे। अगदी कॅनव्हास न लावता सुद्धा हा लेहंगा आहे तो अगदी सुंदर बसतो आपला घातल्यानंतर। तर इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि इथून आतल्या साईडला तुम्ही फिनिशिंग मध्ये इथे टिप मारू शकता किंवा मग ओव्हरलॅप पण करू शकता। ठीक आहे, तर आता संपूर्ण हा साडीचा कपडा आहे त्याला कशा प्लेट्स मारायच्या बघा। तर 3 इंचापर्यंत असं सोडून द्यायचं आहे आपल्याला अगोदर आणि नंतर मग एकाखाली एक 3-3 इंचाच्या आपल्याला ओव्हरलॅप करत इथे प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। तर ते मशीनवरती व्यवस्थित मारता येत नव्हत्या त्याच्यामुळे मी खाली अशा व्यवस्थित एकाखाली एक ओव्हरलॅप करत इथे मी प्लेट्स देऊन घेतलेल्या आहेत बघा। तर आता त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। तर प्रत्येक प्लेट्सला मी इथे पिनअप केलेला आहे म्हणजे कुठलीही प्लेट्स आपली निसटणार नाही।
तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. नुसत्या प्लेट्स तर घ्यायच्या आहेत, त्याच्यात काहीच अवघड नाहीये मैत्रिणींनो. आपल्या कमरेच्या अनुसार, बेल्टच्या अनुसार ह्या प्लेट्स मी मारून घेतलेल्या आहेत. बेल्ट लावून चेक करायचे आपल्या प्लेट्स आहेत त्या बरोबर आलेल्या आहेत का. तर बेल्टनुसार मी इथे व्यवस्थित प्लेट मारून घेतलेल्या आहेत. आता आपण बेल्टला अस्तर लावून घेऊया आतल्या साईडने व्यवस्थित. चारही बाजूने आपल्याला अस्तर आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण दोरी जरी टाकली तरी ते कापड आहे, धागे वगैरे निघणार नाही. त्याच्यामुळे अगदी फिनिशिंग मध्ये इथे आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे आतल्या साईडने. तर बघू शकता या पद्धतीने बेल्टला अस्तर मी लावून घेतलेला आहे अगदी फिनिशिंग मध्ये. आता दोन्ही साईडला आपल्याला हे डबल फोल्ड मध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडला शिलाई देऊन घ्यायची म्हणजे आपल्याला स्टिच करताना अगदी फिनिशिंग मध्ये आपला बेल्ट तयार होतो या पद्धतीने. आणि बेल्ट लावायची पण पद्धत अगदी सोपी आहे, बघू शकता. मी पुढे सांगणार आहे, पण त्या अगोदर काय करूया आपण, इथे आपण अस्तर आहे त्या अगोदर मेन फॅब्रिकला जोडून घेऊया. त्यासाठी आपल्याला हे अस्तर आहे त्याला पण सेम आपण एका साईडने स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्ही सेपरेट पार्ट होते ते मी इथे स्टिच करून घेतले. याच्या पण आपल्याला संपूर्ण एकाखाली एक ओव्हरलॅप करत आपल्याला मोठ्या मोठ्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. जेवढं तुम्ही अस्तर जास्त लावचाल तेवढा आपला लेहंगा आहे तो अगदी घेरदार आणि असा सुंदर दिसणार आहे. घातल्यानंतर बिलकुल चोपून दिसत नाही. जसं की कॅन लावल्यानंतर कसा आपला घागरा आहे तो अगदी फुगीर दिसतो, सेम त्याच पद्धतीने जेवढं तुम्ही अस्तर व्यवस्थित लावाल तेवढं सुंदर आपल्या लेहंग्याला लुक येणार आहे. तर या पद्धतीने मोठ्या मोठ्या 3-3 इंचाच्या प्लेट्स मी घेतलेल्या आहेत. बघू शकता बेल्टला जेवढं मॅच होईल तसंच सेम अस्तर पण आपल्याला इथे त्याला लावून घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकला मॅच होईल असं बघू शकता. आणि नंतर मग आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. तर इथे अस्तर मी तुम्हाला कशा पद्धतीने लावायचं ते दाखवत आहे. टीप मारताना व्यवस्थित बघायचं आहे, आपल्या प्लेट्स वगैरे चेक करायच्या आहेत, कारण की टीप मारताना प्लेट्स वगैरे दुमडू शकतात. तर आता या साईडने थोडासा मी असा कमरेच्या साईडने आकार दिला आणि नंतर अस्तरला खालच्या साईडने डबल फोल्ड मध्ये टीप मारून घेतलेले आहे. तर इथे थोडंसं खालच्या साईडला कर्व कट केल्यामुळे थोडंसं अस्तर आहे ते फिरलं जातं, पण काहीच हरकत नाही, ते आतल्या साईडलाच जाणार आहे. तर इथे बघू शकता आता मी दोन्ही साईडने मी थोडंसं फोल्ड करून घेतलेलं आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही पण सोबत दोन्ही साईडने फोल्ड केलं एक 4 ते 5 इंचापर्यंत. आणि आता बेल्ट लावून घेत आहे मी. तर या पद्धतीने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक आणि अस्तर आपण जे लावलेलं होतं ते दोन्ही साईडला ज्या पद्धतीने बेल्टला फोल्ड केलं तसं सेम फोल्ड केलेलं आहे 4 ते 5 इंचावरती, कारण की आपल्याला तो घालताना अगदी इझी जातं. आणि आता बेल्ट मी लावून घेतलेला आहे बघा. आणि वरच्या साईडला असा आपला आतल्या साईडने असा बेल्ट आहे तो येणार आहे. आणि 2 इंचाचं मार्जिन ठेवलेलं होतं सेम तेवढाच आपल्याला बेल्ट फोल्ड करायचा आहे या पद्धतीने अगदी फिनिशिंग मध्ये. तर इथे वरच्या साईडला पण मी इथे दाब शिलाई देऊन घेते, म्हणजे बेल्ट आपला व्यवस्थित परफेक्ट लागला जाईल. तर या पद्धतीने आपला अगदी सुंदर बेल्ट लागलेला आहे, बघू शकता. तर इथे बघा दोन्ही साईडला आपण फोल्ड केलेलं होतं, तिथे मधोमध आपण बेल्ट पण फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने. बघा इथे मी फोल्ड केलेलं होतं, परत तिथे एकदा परत मी दाब शिलाई देऊन घेत आहे अगदी फिनिशिंग मध्ये आतल्या साईडला, म्हणजे कुठेही धागे दोरे आपले निघणार नाहीत. दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेला आहे एक 5 इंचापर्यंत. थोडासा व्हिडिओ मागे फास्ट झालेला होता म्हणून परत एकदा तुम्हाला सांगत आहे, 5 इंचापर्यंत हे तुम्ही ठेवू शकता दुमडून या पद्धतीने, बघू शकता. तर त्याच्यावरती मी इथे टिप मारून घेते अगोदर. तर सर्वात महत्त्वाचं इथेच मैत्रिणींना, बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही की लेहंग्याचं स्टिचिंग कसं करायचं. तर इथे बघा 5 इंचापासून खाली आता आपल्याला थोडंसं एक 2 ते 3 इंच परत यायचं आहे, असं टिप मारत 2 ते 3 इंचापर्यंत मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही सोबत पकडून 3 इंचापर्यंत परत खाली यायचं. आणि नंतर मग आता आपल्याला अगोदर मेन फॅब्रिक जोडायचं आहे. तिथे डबल शिलाई मी अगोदर मारून घेते. 3 इंचापर्यंत मी असं सरळ खाली
शिलाई देऊन घेतली आणि नंतर आपलं मेन फॅब्रिक अगोदर त्या शिलाईपासून अगोदर जोडून घ्यायचं. या पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून. तर लेहंगा स्टिच करायची अगदी सोपी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे मैत्रिणींनो. आणि आजपासून तुम्हाला डेली माझ्या चॅनलवरती सुंदर असे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. तर इथे बघा आता अस्तरचा आता आपल्याला सेम त्याच पद्धतीने तिथूनच स्टिचिंग करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मेन फॅब्रिक आतल्या साईडला लावायचं आहे आणि अस्तरचं सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी आतल्या साईडला आपल्या फिनिशिंगमध्ये इथे दोन्ही साईड आहेत त्या जोडल्या जातात. बघा मी तुम्हाला ओपन करून दाखवते सरळ बाजूवरती. तर अगदी फिनिशिंगमध्ये आतल्या साईडने पण आपलं लेहंगा आहे तो स्टिच करून तयार झालेला आहे. बघू शकता याचा फायनल लुक. तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर हा साऊथ इंडियन लेहंगा तुम्ही नक्की ट्राय करू शकता तुमच्या मुलीसाठी, 10 वर्षाच्या, 11 वर्षाच्या, 12 वर्षाच्या मुलीसाठी. तर नक्की ओल्ड साडीपासून हा सुंदर असा लेहंगा तुम्ही तुमच्या मुलीसाठी ट्राय करा. याच्यामध्ये तुम्ही त्याच साडीची नॉड आहे ती स्टिच करू शकता आणि सुंदर असं त्याला लटकन बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर येथे बघू शकता या पद्धतीने मी ओल्ड साडीपासून सुंदर असा तुम्हाला साऊथ इंडियन लेहंगा आहे तो अगदी सोप्या पद्धतीत कसा कट करायचा ते सांगितलेलं आहे. आणि त्याला असे सुंदर असे मी लटकन इथे तयार केलेले आहेत. बघू शकता या पद्धतीने. याच्यावरचा ब्लाउज आहे तो सुंदर असा मी या पद्धतीने स्टिच केलेला आहे प्लेटेड मध्ये. आणि त्याला असं बाही आहे ती फुगाबाही स्टिच केलेली आहे आणि काठ त्याला लावलेले आहे. त्याच्यामुळे अजूनच सुंदर त्याचा लुक झालेला आहे. तर नक्की या पद्धतीने साऊथ इंडियन घागरा चोली आहे ते तुम्ही ट्राय करा तुमच्या लहान मुलीसाठी किंवा 9 ते 10 वर्षाच्या मुलीसाठी हा अगदी परफेक्ट बसतो. तर फायनल लुक बघा या पद्धतीने झालेला आहे. धन्यवाद.